तर नाशिक दंगल प्रकरणात आम्ही कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही। जे दोषी असतील त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तर दंगलीत सगळे मवियाशी निगडीत असून दंगल घडवणारे मवियाचेच आहेत असा आरोप यावेळी संजय शिरसाट यांनी केला आहे। बघूयात। त्यामध्ये जे कोणी दोषी असतील आम्ही त्याच्यामध्ये कुठली पार्टी म्हणून त्यांच्यावर केस दाखल करत नाही। ती जर व्यक्ती त्याच्यामध्ये त्याचा समावेश असेल, ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर ठेवली जाणार नाही। आता नाशिकमध्ये जी दंगल घडलेली आहे त्या दंगलीमध्ये कोण आहेत, कोणत्या कोणत्या पक्षाशी निगडीत आहेत, हे सर्व महाविकास आघाडीशी निगडीत असलेले लोक आहेत। त्यांची नावं समोर आलेली, एमआयएमच्या शहराध्यक्षाचं नाव समोर आलेलं आहे। म्हणून दंगल करवणारेच दंगल कशी घडते हे बोंबलत फिरतायत आणि दंगल स्वतः घडवतायत। नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जो दगडफेक झाली, ज्याच्यामध्ये 31 कर्मचारी जखमी झाले, सरकार एकही आरोपीला सोडणार नाही। हे आरोपी ज्या पक्षाचे आता समोर येत आहेत ते सर्व महाविकास आघाडीतले आहेत आणि त्यांनी दंगल करायचा जो प्रयत्न केलाय, महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाईल।